नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे विज्ञान. विज्ञानमधील आपले जे 19वे प्रकरण आहे त्याचं नाव आहे मुलांनो चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे जे प्रकरण आहे आज आपण इथे ते अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहे हा पाठ आपण अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे जे प्रस्तावना आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. प्रस्तावना म्हणजेच काय मुलांनो, तर थोडक्यामध्ये काय आपण या लेसनमध्ये काय पाठामध्ये अभ्यासणार आहोत ते आपण इथे सांगणार आहोत. तर पहा मुलांनो, या पाठात आपण काय पाहणार आहोत तर चुंबकत्व, पृथ्वीचे चुंबकत्व आणि चुंबक सूची हे जे आहे ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता आणि धातू शोधक यंत्रे या महत्त्वाच्या गुणधर्माचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये करणार आहोत. बघा, ह्या सगळ्या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणाला आता आपण सुरुवात करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की या पाठामध्ये आपल्याला जे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, मागील वर्षी आपण काय शिकलो होतो तर चुंबक व चुंबकाची वैशिष्ट्ये आपण मागील वर्षी पाहिले होते. पण यावर्षी आपण काय पाहणार आहोत तर यावर्षी आपण चुंबकाचे गुणधर्म पाहणार आहोत. नेमके काय गुणधर्म आहेत प्रत्येक मुद्द्याचे हे देखील आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. तर पहा मुलांना, मागील वर्षी आपण चुंबकत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहिली होती आणि या वर्षी आपण चुंबकत्वाचे काय करणार आहोत तर गुणधर्म पाहणार आहोत. बघा, लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रणातून काय बनतं तर चुंबक हे बनतं. बघा, चुंबक बनण्यासाठी 3 घटकांची आवश्यकता असते. ते घटक कुठले आहे तर लोह, कोबाल्ट व निकेल या 3 घटकांपासून काय बनतं तर चुंबक हे बनतं. हे आपण आज अभ्यासलेला आहे. इथे आपण चित्रामध्ये पाहू शकतो, लोह, कोबाल्ट आणि निकेल यांच्या संमिश्रणातून हे जे चुंबक आहे ते बनवलं जातं. तर बघा, निपॅरमॅक तसेच अल्निको हे काय आहे संमिश्र चुंबक बनवण्यासाठी वापरतात. हे जे संमिश्र चुंबक आहे ते बनवण्यासाठी आणखी कुठल्या घटकांचा उपयोग केला जातो तर पहा, निपॅरमॅक तसेच अल्निको हे यापासून देखील काय होतं संमिश्र चुंबक जे आहे ते बनवलं जातं. जे आपण याच्यामध्ये या चित्रामध्ये पाहू शकतो की हे कुठलं चुंबक आहे तर हे संमिश्र चुंबक आहे. आता बघा, आपण चुंबकत्व म्हणजे काय हे देखील अभ्यासणार आहोत. तर चुंबकत्व म्हणजे काय पहा, आपण एक कृती बघणार आहोत आणि त्या कृतीद्वारे एक पोलादी पट्टी आपण ह्या टेबलावर ठेवलेली आहे. त्यानंतर बघा, आपण एक पट्टी चुंबक घेऊन त्याचा N ध्रुव पोलाद पट्टीच्या अ टोकावर टेकवली आहे व तो ब टोकाकडे घासत नेलेली आहे, जे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. पुन्हा बघा, पट्टी चुंबक पुन्हा उचलून पुन्हा N ध्रुवाकडून ब ध्रुवाकडे आपण काय करत आहोत तर ती पट्टी जी आहे ती घासत घेऊन जात आहोत. तर 15 ते 20 वेळा ही कृती आपल्याला अशी करायची आहे. मग बघा, आता ती पट्टी जी आहे ती लोखंडी केस जवळ आपल्याला काय करायची आहे ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर काय होणार आहे पहा मुलांनो, लोखंडाचा केस आकर्षित होईल म्हणजेच पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले दिसेल. आपण ही जी पट्टी आहे ती चुंबकावरती 15 ते 20 वेळा काय केली होती तर घासली होती. त्याच्यामुळे त्याचा जो गुणधर्म आहे ते या पट्टीमध्ये आलेला आपल्याला दिसून येत आहे. तर पहा, आपण ही जी पट्टी आहे ती कशावरती ठेवलेली आहे तर लोखंडी केसवरती आपण काय केलेलं आहे, लोखंडी सुरावरती आपण ही पट्टी ठेवलेली आहे आणि साहजिकच ती लोखंडी पट्टी जी आहे ती काय करते आहे तर हे जे लोखंडी केस आहे ते आकर्षण करत आहे, तिच्याकडे आकर्षित करत आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे या पट्टीला देखील चुंबकत्वाचा काय प्राप्त झालेला आहे तर गुणधर्म प्राप्त झालेला आपल्याला दिसून येत आहे. मग दुसरा पॉईंट जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीलाच काय म्हणतात तर चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीलाच एकस्पर्शी पद्धती असे म्हणतात. तर ही आहे एकस्पर्शी पद्धती. या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे अल्पकालीन असते. जे एकस्पर्शी चुंबकत्व असते ते कसं असतं तर ते कमी क्षमतेचे व अल्पकालीन असतं, जे आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, कृती 2 आपण काय करायचे आहे तर कृती जी 2 आहे ते आपल्याला एक पोलादी पट्टी टेबलावर ठेवायची आहे. जे आपण एक पोलादी पट्टी जी आहे ती टेबलावर ठेवलेली आहे. त्यानंतर 2 आपल्याला काय करायचे आहे तर 2 पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे, 2 चुंबक आपल्याला घ्यायचे आहे. नंतर चुंबकीय पट्ट्याचे 2 विजातीय ध्रुव तसेच
पोलादी पट्टीच्या मध्यावर आपल्याला काय करायचे आहे, हे चुंबक ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, चुंबकीय पट्ट्याचे 2 विजातीय ध्रुव पोलादी पट्टीच्या मध्यावर आपल्याला टेकवायचे आहेत, जे आपण इथे मध्यावर टेकवलेले आहेत. मग बघा, एक चुंबकीय पट्टीचा एस ध्रुव, हा जो एस ध्रुव आहे तो एका टोकाकडे घासत न्यायचा आहे. म्हणजे हा जो एस ध्रुव आहे तो एका टोकाकडे आपल्याला काय करायचा आहे, घासत न्यायचा आहे, जो आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दिसत आहे. बघा, तो आपण काय केलेला आहे, एस ध्रुव जो आहे तो आपण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे घासत नेलेला आहे. मग बघा, दुसऱ्याच ही कृती जी आहे ती आपल्याला किती वेळा करायची आहे, तर 15 ते 20 वेळा ही करायची आहे. आता पोलादी पट्टी लोखंडी किसाजवळ पुन्हा आपल्याला घेऊन जायची आहे. आणि बघा काय घडलेलं आहे, तर पुन्हा तो आकर्षित झाल्याचे दिसेल. या पद्धतीला काय म्हणतात, द्विस्पर्शी पद्धती असे म्हणतात. तर ही आहे द्विस्पर्शीय पद्धती. आता या पद्धतीमध्ये आपल्याला काय दिसून आलेले आहे, तर या पद्धतीने निर्माण होणारे जे चुंबकत्व आहे ते एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा कसे आहे, तर दीर्घकाळ टिकणारे आहे. म्हणजेच एक स्पर्श पद्धतीतून निर्माण होणारी जी चुंबकत्व आहे त्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. पण द्विस्पर्शी जे चुंबकत्व आहे त्याची जी क्षमता आहे ती कशी आहे, तर ती एक स्पर्शीपेक्षा जास्त असलेली आपल्याला इथे आढळून येत आहे. ही झाली आपली दुसरी कृती. आता पुढे आपण पाहणार आहोत, पहा मुलांनो, पुढे आपण जी आकृती आहे ती काय करणार आहोत, तर चुंबकत्व निर्माण करणे. आता आपल्याला चुंबकत्व काय करायचं आहे, निर्माण करायचं आहे. जे ते कुठले आहे, तर अ म्हणजेच एन, इथे आपल्याला दिसत आहे अ म्हणजेच एन आणि ब म्हणजेच काय, तर एस. आपल्याला इथे चुंबकत्व निर्माण करायचं आहे पट्टीमध्ये. बघा, आता पृथ्वी देखील काय आहे, तर एक प्रचंड मोठा असा काय आहे, चुंबक आहे. ही जी पृथ्वी आहे ही एक मोठे काय मानले जाते, तर चुंबक मानले जाते. मग बघा, इथे आपण पाहू शकतो की मुक्तपणे टांगलेला चुंबक. आता हा जो चुंबक आहे तो कसा आहे, तर मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिण-उत्तर दिशेत कसा राहतो, तर स्थिर राहतो. दक्षिण आणि उत्तर दिशेत हा कसा राहतो, स्थिर राहतो. तसेच याचे शास्त्रीय कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहे. ते बघा काय आहे, विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञानाने प्रयोगाच्या सहाय्याने आपल्याला काय दिलेले आहे, तर याचे आपल्याला महत्त्व समजावून सांगितलेले आहे की हे जे चुंबकत्व आहे ते दक्षिण उत्तर दिशेमध्ये कसे राहते, तर स्थिर राहते. याचे जे शास्त्रीय कारण आहे ते आपल्याला विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञानाने आपल्याला सांगितलेले आहे. तर ते काय सांगितलेले आहे पहा, या शास्त्रज्ञानाने नैसर्गिक अवस्थेमधून खनिज स्वरूपात आढळणारा चुंबकीय दगड. आता हा काय आहे, तर एक चुंबकीय दगड इथे दाखवलेला आहे. तो घेऊन त्याला गोल आकार दिला. आता हा दगड घेतलेला आहे आणि याला काय केलेला आहे, तर याला गोल आकार दिलेला आहे. हे काय आहे, तर हे नैसर्गिक अवस्थेत सापडलेलं एक चुंबकत्व आहे. आणि बघा, हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने आपण टांगलेला आहे. आता बघा, ही जी दक्षिण उत्तर जी पट्टी आहे ती कशी होणार आहे, मुक्त स्वरूपात आहे. आणि ती कशी स्थिर राहते, बघा, ती दक्षिणी उत्तर स्थिर असताना आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने काय करत आहे, तो तर स्थिरावत आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय आढळून येत आहे की याचा अर्थ पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा काय आहे, दक्षिण ध्रुव, आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा असं मानलं जातं. बघा, ही जे चुंबकत्व आहे हे दक्षिण आणि उत्तर दिशेने कसे राहत आहे, तर स्थिर राहताना आपल्याला इथे दिसून येत आहे. मग आपल्याला जो पुढचा पॉईंट सांगितलेला आहे तो असा आहे की यावरून विल्यम गिल्बर्टने असे अनुमान काढले. आता जे विल्यम गिल्बर्ट आहे त्यांनी काय अनुमान काढलेले आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की परंतु चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी तसेच चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी कसा असला पाहिजे, तर स्थिर असला पाहिजे, असं गिल्बर्ट या शास्त्रज्ञानाचं मत आहे. मग बघा, इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ती दक्षिण उत्तर दिशेमध्ये स्थिर असताना इथे आपल्याला आढळून येत आहे. त्यानंतर बघा मुलांना, आपण पाहू शकतो की चुंबक सूची.
आता आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, तर चुंबक सूची जे आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. बघा, चुंबक सूची म्हणजेच काय, तर एक चौरसाकृती पुठ्ठा घेऊन त्यावर 4 दिशांची काय करायची आहे, तर मधोमध आपल्याला नावे काढायची आहेत. बघा, आपण 4 जी नावे आहेत ती काढलेली आहे. जसं एन, एस, ईस्ट आणि वेस्ट हे आपण काढलेलं आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. मग एक पाण्याने भरलेले भांडे आपल्याला काय करायचं आहे, पुठ्ठ्यावरती ठेवायचं आहे. बरोबर, ह्या मधोमध आपल्याला एक पाण्याने भरलेले भांडे जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे, जे आपण इथे ठेवलेलं आहे. या चित्रामध्ये आपल्याला ते दिसून येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत की चुंबकत्व निर्माण झालेली एक सुई त्या पुठ्ठ्याच्या जाड तुकड्यावर चिकटून चुंबक सूची तयार करा. आता आपल्याला सांगितलेलं आहे की चुंबक तत्व निर्माण झालेली एक सुई आपल्याला काय करायची आहे, पुठ्ठ्याच्या जाड तुकड्यावर चिकटवून चुंबक सूची आपल्याला तयार करायला सांगितलं आहे. मग बघा, या कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही जी सुई आहे ते आपण काय केलेली आहे, तर पुठ्ठ्याच्या जाड तुकड्यावर ठेवलेली आहे. मग बघा, चुंबक सूची दक्षिण उत्तर दिशा दर्शवत स्थिर राहते. आता ही जी आहे सुई ही काय करत आहे, तर ती दक्षिण उत्तर दिशा दर्शवत कशी राहत आहे, तर ती स्थिर राहताना आपल्याला इथे दिसत आहे. मग आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत. काय आहे तो, चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्राची जी कृती आहे ते आपण बघणार आहोत. तर एक काय करणार आहोत, तर एक छोटा पुठ्ठा आपण घेतलेला आहे. मग पुठ्ठ्याच्या मधोमध एक पट्टी चुंबक आपण ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे, तर पुठ्ठ्याच्या मधोमध आपण एक पट्टी चुंबक ठेवलेला आहे, जो आपल्याला इथे दिसून येत आहे. मग बघा, पुठ्ठ्यावरच्या चुंबकाभोवती थोडा लोहकेस काय करायचा आहे, पसरवायचा आहे, जो आपण इथे पसरवलेला आपल्याला दिसून येत आहे या चित्रामध्ये. मग बघा, पुठ्ठ्याला सावकाश टिचकी आपण इथे मारली आणि काय झालं बघा, चुंबकाभोवती गोलाकार पद्धतीने लोहकेस जो आहे तो पसरलेला आपल्याला दिसून येत आहे. आता आपण अनुमान काय काढलेलं आहे, तर अनुमान असे काढलेले आहे की ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेड याने चुंबकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या, तर आपण बघू शकतो जे फॅरेडे आहे ते फॅरेडे काय म्हणत आहेत, तर चुंबकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं, तर चुंबकीय बल रेषा असे म्हटलं जातं. असं कोणी म्हटलेलं आहे, तर फॅरेडे यांनी म्हटलेलं आहे. मग जो आपला दुसरा पॉईंट आहे तो आपण इथे स्पष्ट करू शकतो की ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेडे याने काय केलेलं आहे, तर हे म्हणतात की चुंबकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं, तर चुंबकीय बल रेषा असे म्हटलं जातं, जे आपण ह्या आकृतीमध्ये पाहू शकतो. हे काय आहे, तर ही एक चुंबकीय बल रेषा इथे आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येत आहे. तर पहा मुलांनो, ही आहे एक चुंबकीय बल रेषा, जे आपल्याला इथे दिसून येत आहे की चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास काय म्हणतात, तर चुंबकीय क्षेत्र असे म्हटले जाते. बघा, हे आहे चुंबकीय क्षेत्र. मग आपण पुढचा पॉईंट बघू शकतो. चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बल रेषांनी दाखवलेले आहे. चुंबकीय बल रेषांनी काय केलेलं आहे, तर हे क्षेत्र जे आहे ते दर्शवलेले आहे. मग बघा, एक एकक क्षेत्रफळाच्या भागात त्या भागाला लंब दिशेने किती बल रेषा जातात, आपण इथे बघू शकतो की किती बल रेषा जातात. लंब दिशा आहे, ही बल रेषा आहे. तसेच आपण पाहू शकतो, यावरून आपल्याला असे अनुमान काढता येते की त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशी असते ते आपल्याला समजून येते. तर पहा, चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे बल रेषेवरून आपल्याला काढता येते आणि ही आपण काढलेली आहे. तर बघा, इथे आपल्याला जो पुढचा पॉईंट सांगता येत आहे तो आहे चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बल रेषा कशा असतात, तर विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशी असते, तर तिथे चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती कमी असते. आणि आपल्याला ह्या आकृतीवरून ते दिसत आहे की चुंबकीय क्षेत्राचे इथे काय आहे, बल रेषा विरळ असतील तिथे जो प्रभाव आहे चुंबकत्वाचा तो कसा असतो, कमी असतो. मग बघा, तर तेथे ज्या एकवटलेल्या असतील, चुंबकीय रेषा एकवटलेल्या असतील तेथे तीव्रता जी आहे चुंबकत्वाची ही कशी असते, तर ती जास्त असते. मग आता आपण पाहणार आहोत चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म. तर काय आहेत चुंबकीय रेषांचे गुणधर्म ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर पहा मुलांना, आपण इथे पाहू शकतो की चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म हे कोणी सांगितलेले आहे, तर मायकेल फॅरेडे यांनी स्पष्ट केलेले आहेत. कोणी स्पष्ट केलेले आहे, तर मायकेल
फॅरेडे यांनी काय केलेलं आहे तर चुंबकीय बल रेषा ज्या आहेत त्या इथे त्यांचे गुणधर्म इथे कोणी सांगितलेले आहे तर फॅरेडे, मायकल फॅरेडे यांनी त्यांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तर पहा मुलांना, चुंबकीय बलरेषा या कशा असतात तर काल्पनिक जोडण्या असून फॅरेडे काय म्हणत आहेत की चुंबकीय आकर्षण तसेच प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी काय केलेले आहे, ही संकल्पना जी आहे ती त्यांनी मांडलेली आहे. कुणी तर फॅरेडे यांनी, मायकल फॅरेडे यांनी ही संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे. मग आता आपण ह्या आकृतीच्या सहाय्याने ते बघू शकतो. आता पुढे जो दुसरा पॉईंट आहे आपला तो असा आहे की चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत कशा जातात, तसेच हा दक्षिण ध्रुव त्यांचा किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो हे आपल्याला माहीत आहे. मग आपला जो तिसरा पॉईंट आहे तो आपण आता अभ्यासणार आहोत. बघा, आपला जो तिसरा पॉईंट आहे तो असा आहे की चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. चुंबकीय बलरेषा हे कशा असतात तर एखाद्या स्प्रिंग सारख्या ज्या आहेत त्या ताणलेल्या अवस्थेत ह्या ज्या चुंबकीय बलरेषा आहेत त्या असतात, ज्या आपण ह्या चित्रामध्ये पाहू शकतो. जो आपला चौथा पॉईंट आहे तो असा आहे की चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चुंबकीय बलरेषा बघा एकमेकांना कशा ढकलत आहेत तर दूर ढकलत आहेत. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत आणि चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते. हे झाले आहेत आपले 6 पॉईंट आणि त्यानुसार आता आपण आकृती बघणार आहोत. आकृती बघा काय आहे की चुंबकीय बलरेषेचे गुणधर्म जे आहेत ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, चुंबकीय बलरेषेचे गुणधर्म म्हणजेच काय, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता ती जी आहे ते आता आपण पाहणार आहोत. कृती 1 मध्ये आपण पाहूया की काही टाचण्या आपण टेबलावर पसरवलेल्या आहेत आणि टाचण्यांच्या वर थोड्या अंतरावर एक पुठ्ठा आपण धरलेला आहे. त्यानंतर पाहूया, एक पट्टी चुंबक पुठ्ठ्यावर आपण ठेवली तरीही त्यावर टाचण्या चिटकतात. बघा, टाचण्या काय होत आहेत तर त्यावर पुठ्ठ्यावर चिटकत आहेत. आता कृती 2, प्लास्टिकच्या बाटलीत पाणी आपण भरलेलं आहे आणि पाण्यात काही टाचण्या आपण टाकलेल्या आहेत. एका पट्टी चुंबक बाटलीजवळ आपण ते घेऊन गेलो. त्यानंतर बघा, टाचण्या चुंबकाकडे काय होत आहेत तर आकर्षित होताना आपल्याला इथे दिसून येत आहेत. वरील दोन्ही कृती केल्यावर आपल्याला काय लक्षात येते ते आपण इथे पाहिलेलं आहे की चुंबकीय क्षेत्र हे पुठ्ठ्यातून, पाण्यातून व बाटलीतून आरपार जाऊ शकत नाही. त्यानंतर बघूया, मात्र चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली इथे आपल्याला दिसून येत आहे. मग कृती 3 आपण घेणार आहोत. बघा, कृती 3 काय आहे, एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्लास्टिकच्या झाकणात पट्टी चुंबक ठेवून तो पृष्ठभागावर आपण ठेवलेला आहे. हे काय आहे तर एक प्लास्टिकचं झाकण आहे. मग त्यावर आपण काय ठेवलेलं आहे तर बघूया की एक चुंबकत्व प्राप्त झालेली टाचणी जी आहे ते पुठ्ठ्यावर पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून पाहिल्यास असे आपल्याला लक्षात येते की हे जे टाचणी आहे आपण ते कशावर ठेवलेले आहे, पुठ्ठ्यावर ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर चुंबकत्व आहे. आणि बघा, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता प्रत्येक ठिकाणी कशी आहे तर ही वेगवेगळी दिसून येत आहे. आता धातू शोधक यंत्रे आपण पाहणार आहोत. बघा, या यंत्राचे कार्य, ह्या धातू शोधक यंत्राचे कार्य काय आहे तर यंत्राचे कार्य विद्युत चुंबकावर आधारित आहे. या यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे तर धातू शोधक यंत्रावर. बघा ते कसे तर विमानतळ, बस स्टँड, अतिमहत्त्वाची मंदिरे तसेच इमारती या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी काय होतो, ह्या धातू शोधक यंत्राचा वापर केला जातो. जिथे आपण बघू शकतो हे काय आहे तर एक महत्त्वाची काही स्थळे आहेत जिथे कशाचा वापर होतो तर धातू शोधक यंत्राचा वापर केला जातो. तर पाहूया, जो आपला पुढचा पॉईंट आहे तो पाहूया. अति मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये तसेच अनवधानाने लोखंडी पोलादी वस्तू अन्नपदार्थात मिसळल्या गेल्यास देखील आपल्याला काय करता येते तर आपल्याला हे जे यंत्र आहे धातू शोधक यंत्र याचा वापर आपल्याला करता येतो. मग
आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो, ते आरोग्यासाठी घातक होईल म्हणून धातुशोधक यंत्र जे आहे ते आपण ह्या ठिकाणी काय करतो, वापरत असतो. मग बघा, भूगर्भशास्त्रामध्ये धातूचे प्रमाण शोधण्यासाठी देखील आपण या यंत्राचा वापर करत असतो, जे हे यंत्र आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहे. आणि बघूया, तर आता मुलांना आपण पाहणार आहोत सारांश. आता या पाठामध्ये आपण काय काय शिकलो हे याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. तर बघा मुलांनो, पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण करण्याच्या एकस्पर्शी पद्धती व द्विस्पर्शी पद्धती आपण शिकलेलो आहोत. तर बघा, एकस्पर्शी पद्धतीत चुंबकत्व कसं असतं, तर कमी क्षमतेचं असतं आणि अल्पकालीन असतं. तर द्विस्पर्शी पद्धतीमध्ये जे चुंबकत्व आहे त्या मानाने कसं असतं, तर जास्त क्षमतेचं असतं. हे आपण या पाठामध्ये शिकलेलं आहोत. एकस्पर्शी पद्धती व द्विस्पर्शी पद्धती जी आहे ते आपण अभ्यासलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण या पाठामध्ये घेतलेलं आहे. आता मुलांना आपण बघणार आहोत की पृथ्वी हाच एक काय आहे, तर एक मोठा चुंबक आहे. मग चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा म्हणतात. हे देखील आपण काही प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे, बघितलेलं आहे. आता आपण बघू शकतो की जो आपला तिसरा पॉईंट आहे तो आपण काय अभ्यासलेला आहे, तर पाहूया मुलांनो. आपण जो तिसरा पॉईंट आहे तो असा अभ्यासलेला आहे की मायकेल फॅरेडे या वैज्ञानिकाने कल्पना मांडली की चुंबकीय क्षेत्रात चुंबकीय बलरेषा विरळ किंवा एकवटलेल्या असतात. त्यांनी चुंबकीय बलरेषांचे काय सांगितलेले आहे, तर गुणधर्म देखील स्पष्ट केलेले आहेत. मग चुंबकीय क्षेत्र विविध माध्यमातून प्रभाव दाखवते, मात्र त्याची वेधन क्षमता कशी असते, तर कमी जास्त असते. धातुशोधक यंत्राचा उपयोग अनेक महत्त्वाची ठिकाणे तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी तसेच भूगर्भशास्त्रात होते. त्याचे कार्य विद्युत चुंबकावर आधारित आहे. हे देखील आपण या पाठामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहे ते आपण इथे अभ्यासलेले आहेत.